नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, विधात्याने म्हणजेच निर्मात्याने या पृथ्वी तलावर विविध प्रकारच्या उत्तम अशा प्रतिमा बनवलेल्या आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट प्रतिमा म्हणजे स्त्री किंवा नारी, जी विविध रूपातून या सृष्टीचा गाडा अविरत अविश्रांतपणे वाहून नेत असते. परंतु काही वेळा या स्त्रियांना विविध प्रकारच्या शारीरिक आजारांना तोंड द्यावे लागते. त्यातही सध्या असंख्य स्त्रिया या स्तनांच्या कॅन्सरने पीडित आहेत, किंबहुना त्याचे प्रमाण देखील वाढलेले आपल्याला दिसते. मग प्रश्न पडतो की या स्तनांचा कॅन्सर होण्यामागची कारणं कुठली, त्याची लक्षणं कुठली, त्यावर केल्या जाणाऱ्या उपचार पद्धती जसे केमोथेरपी, रेडिएशन याचा कसा फायदा होऊ शकतो, या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी आज आपणास मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर महबूब बासडे सर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर बासडे हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टरांचं MBBS व MD शिक्षण हे डॉक्टर विहेम मेडिकल कॉलेज सोलापूर येथून झालेलं आहे. त्यांची सुपर स्पेशालिटी ही कॅन्सर विषयात टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मुंबई येथून 24 वर्षापूर्वी झालेली आहे. जागतिक स्तरावरील अनेक नामवंत हॉस्पिटल्समध्ये, इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांनी आपली वैद्यकीय सेवा दिलेली आहे. त्याचबरोबर जागतिक वैद्यकीय परिषदांमध्ये डॉक्टरांनी आपले शोध निबंध देखील सादर केलेले आहेत. सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आजपर्यंत त्यांनी हजारो कॅन्सरग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार साध्य केलेले आहेत. सध्या ते जसलोक हॉस्पिटल मुंबई व सैफी हॉस्पिटल मुंबई येथे कॅन्सर विभागाचे प्रमुख म्हणून काम बघतात. मागील 6 वर्षापासून जागतिक स्तरावरील युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये ते भारताचं प्रतिनिधित्व करतात. आज आपण त्यांच्याबरोबर स्तनांचा कॅन्सर आणि आधुनिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, सध्या आपण म्हणतोय की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, तर मग याचं काही स्टॅटिस्टिक आहेत का? काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? दिवसेंदिवस ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. अच्छा. भारतामध्ये प्रत्येक वर्षी आम्ही साधारणपणे 10 लाख नवीन कॅन्सरचे रुग्ण बघतो. अच्छा. त्यापैकी 1.5 लाख हे ब्रेस्ट कॅन्सरचे असतात. आणि जर टक्केवारी जर बघायची झाली तर अख्ख्या जगामध्ये साधारणपणे प्रत्येक वर्षी 11 लाख नवीन ब्रेस्ट कॅन्सरचे स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला असतो. अच्छा. आणि हे प्रमाण जे आहे ते शहरामध्ये वाढतंय. अच्छा. ग्रामीण भागामध्ये सध्या त्याचं प्रमाण कमी आहे, पण जसं जसं अर्बनायझेशन होतंय तसं तसं गावामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. बरोबर. बाहेरच्या देशामध्ये जर आपण बघितलं तर समजा 100 रुग्ण जर डायग्नोसिस झाले तर त्यापैकी 50 ते 60 लोक सर्व्हाइव्ह होतात. अच्छा. पण भारतामध्ये हे प्रमाण 33 ते 40% आहे. म्हणजे आपल्याकडे खूप 33 ते 40% लोक दगावतात पहिल्या वर्षामध्ये डायग्नोसिस झाल्यानंतर. कारण त्याची कारणं बरीच आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे आपल्याकडे लेट डायग्नोसिस होतं, लेट स्टेज डायग्नोसिस होतं. निश्चितच. प्रेक्षको, सरांनी सांगितल्याप्रमाणे लाईफस्टाईल बदलत गेली, त्यामुळे माणसाने विकास केला. परंतु या विकासाबरोबर आरोग्याकडे माणसाने दुर्लक्ष केल्यामुळे किंवा पैसे नसल्यामुळे काही वेळेस ट्रीटमेंट करण्यास विलंब होतो व त्यावेळेस तो जीव घेणा देखील ठरू शकतो. याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, माझा पुढचा प्रश्न की हे ब्रेस्ट कॅन्सरचे जे प्रमाण तुम्ही सांगितलं तो नेमकं कुठल्या कारणांमुळे होतो, त्याबद्दल काय सांगणार? याची कारणं आपण एक डिस्कशन करता 2 वेगवेगळ्या भागामध्ये करूया. निश्चितच. एक असं आहे की जी फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये की ज्याला आपण काही कंट्रोल करू शकत नाही, जसे की फॅमिलियल, तुमचं एज आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह हिस्ट्री आहे. या गोष्टी आहेत की ते आपल्या हातामध्ये नाही आहेत. अच्छा. पण काही गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत. बरोबर. त्याच्याबद्दल आपण पण डिस्कशन करूया इथं. पण पहिल्यांदा आपण सध्या जी स्लाइड जी आपण दाखवतोय आपल्या कंट्रोलमध्ये जी नाही ते साधारणपणे जर एज
अच्छा. वय जर बघितलं तर साधारणपणे आपल्या भारतामध्ये आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये पण असं आहे की 45 ते 46 हे ॲव्हरेज वय आहे की जेव्हा आपण ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण बघतो. कमी वयामध्ये जसे की 25-30 वर्षामध्ये क्वचित बघतो, पण बहुतेक करून वय हे 40 ते 50च्या दरम्यान आपल्या स्त्रियांमध्ये इथं ब्रेस्ट कॅन्सर दिसतं. फॅमिली हिस्ट्री खूप महत्वाची आहे. अच्छा. की काही फॅमिलीजमध्ये म्हणजे आई किंवा मावशी किंवा आजी, आईच्या साईची आजी किंवा आपल्या त्या जनरेशनमध्ये मावस बहिणी किंवा बहिणी यांना जर कॅन्सर असेल तर त्या स्त्रीला कॅन्सर व्हायचे चान्सेस वाढतात. म्हणजे कुठेतरी हा कुलज इतिहास देखील घडू शकतो असं आपण म्हणू शकतो सर. त्याच्याबरोबर अजून कारणं जी आहेत की मेन्स्ट्रुअल हिस्ट्री. अच्छा. म्हणजे आजकाल आपण बघतो की पाळी जी आहे ती मुलींच्या मध्ये खूप लवकर चालू झाली दिसते आणि मेनोपॉज जो आहे हा लेट ऍडमिट होतोय. याच्यामुळे काय होते की इस्ट्रोजनचं प्रमाण जे आहे ते इस्ट्रोजन एक्सपोजर जे म्हणतो आम्ही की ते बऱ्यापैकी लांब आहे. अच्छा. आणि दिस इज ऑल्सो कॉन्ट्रीब्युटिंग हे याच्यामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर व्हायची शक्यता असतात. बरोबर. रिप्रोडक्टिव्ह हिस्ट्री म्हणजे याच्यामध्ये आजकाल बघतोय की आपण एकच मुलगा आहे, 2च मुलं आहेत. पूर्वीच्या काळी मुलं खूप असायची, खरी गोष्ट. आणि या कमी जर मुलं असतील तर त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण परत जास्त असतं. अच्छा. त्या स्त्रियांच्या मध्ये काही लोकांना पूर्वी काही ट्रीटमेंट मिळाली असेल, ब्रेस्ट कॅन्सर होण्याच्या आधी ब्रेस्टची सर्जरी वगैरे झाली असेल. काही कारणाकरता आम्ही असंही बघतो की लहान मुलांच्या मध्ये हॉजकिन डिसीज नावाचा प्रकार असतो. तर समजा त्या मुलीमध्ये असेल आणि हॉजकिन डिसीज हा क्युरेबल आहे, आता म्हणजे आयुष्यभर ते सगळे होतात. सर असा जर आजार त्यांना लहानपणी झाला असेल तर ब्रेस्ट कॅन्सर नंतर व्हायचे चान्सेस वाढतात. म्हणजे या प्रत्येक फॅक्टर्समुळे चान्सेस ब्रेस्ट कॅन्सरचे वाढतात. निश्चितच. सर तुम्ही मगाशी म्हटलात की काही कारण आपल्या हातात नसतात किंवा काही कारण हातात असतात, तर मग जी कारण आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो तशी नेमकी कारण कुठली, त्याबद्दल काय सांगणार? त्या कारणामध्ये ओबेसिटी खूप महत्वाचं आहे. म्हणजे आजकाल स्थूलपणा, एकेकाळी भारतामध्ये आपण असे बघायचो की बरेच जण असे भूकमारीनं मारायचे, पण आजकाल असं बघितलं तर सगळे असे एकदम ओबीज आहेत. वजन खूप जास्त आहे आणि जेवढं जास्त वजन तेवढं हाय चान्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलपमेंट. अच्छा. त्यामुळे ओबेसिटी खूप महत्वाची आहे. त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा प्रकार का वाढते ओबेसिटी, तर एक तर आपलं जंक फूड खातोय आपण, लाईफस्टाईल बदललेली आहे, वेस्टर्नायझेशन झालेलं आहे खाण्यामध्ये आपलं, आणि एक्सरसाइज नाही आहे. सगळेजण समोर टीव्हीच्या समोर बसलेले आहेत, मोबाईलवरती खेळतात, ग्राउंडवरती खूप कमी जातात आणि त्याच्यामुळं एक्सरसाइज नसल्यामुळं वजन वाढतंय आणि वजन वाढलं की परत कॅन्सर व्हायचं प्रमाण वाढतं. म्हणजे वजनामुळे एकच कॅन्सर होतो अशाला भाग नाही, त्याच्यामध्ये बरेचसे कॅन्सर होऊ शकतात. नवीन आजच्या याच्यामध्ये लोक असे आहेत की काही स्त्रिया आहेत या ओपनली स्मोकिंग करतात. म्हणजे धूम्रपान इज ऑल्सो कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर. त्याच्याबरोबर अल्कोहोल, दारू पिणे हा सुद्धा एक प्रकार आहे की ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळं आम्ही असं सांगतो की स्त्रियांच्या मध्ये की ज्या आपल्या हातामध्ये आहेत की वजन कमी करा, एक्सरसाइज करा, अल्कोहोल आणि धूम्रपान यांचं सेवन करूच नका. ज्या लोकांच्या मध्ये ज्या स्त्रिया बर्थ कंट्रोल पिल्स वापरतात, म्हणजे मुलं होऊ नये म्हणून प्रतिरोधक वापरतात. काही लोकांना याच्यामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण तसं खूप कमी असतं, पण समजा तुम्ही खूप लांब दिवस घेतले, 5 वर्ष घेतले, 5 वर्षापेक्षा जास्त जर बर्थ कंट्रोल पिल्स घेत असाल तर ब्रेस्ट कॅन्सर त्याच्यामुळे व्हायचे चान्सेस असतात. जर तुम्ही फक्त 5-6 महिन्याकरता वापरलं, 1 वर्षाकरता वापरलं तर चान्सेस कमी असतात. अच्छा. पण जर बर्थ कंट्रोल पिल 5 वर्षापेक्षा जास्त वापरली तर होऊ शकतात. काही स्त्रिया हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतात, म्हणजे काही वेळेस रिक्वायरमेंट असते की हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. ऍक्च्युली आम्ही असं सांगतो की हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी स्त्रियांनी गरज असेल तरच घ्यावी, की किंवा ज्या स्त्रिया जसं मी सांगितलं की फॅमिलियल फॅक्टर्स असतात त्यांच्यामध्ये हाय रिस्क आहे त्या स्त्रियांनी तर हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी अजिबात घेऊ नये. अजिबात घेऊ नये. तर ही कारणं आहेत की ज्याच्यामुळं ब्रेस्ट कॅन्सर हा आजकाल खूप वाढलाय. बरोबर, निश्चितच आपण म्हणू शकतो. प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे काही कारणं आहेत जी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत, पण जी हक्काची कारणं आहेत, जी 50% कारणं आपल्या हातात आहे, तर ती जर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलास तर त्याचा निश्चितच काहीतरी प्रमाणात फायदा होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की ब्रेस्ट कॅन्सरची नेमकी लक्षणं काय असतात किंवा आपण काय करू शकतो त्यासाठी काय सांगणार सर? ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांमध्ये असं आहे की साधारणपणे स्त्री जी आहे तिला स्तनामध्ये गाठ असू शकते. अच्छा. किंवा निप्पलमधून एक रक्त येऊ शकतं, डिस्चार्ज येऊ शकतो. अच्छा. जसं तुम्ही या स्लाइडमध्ये मी दाखवतोय की गाठ ही स्तनामध्येच असायला पाहिजे अशाला भाग नाही, ती काखेमध्ये पण गाठ असू शकते.
बरोबर. काही वेळेस आम्ही लोकली ऍडव्हान्स ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो की ज्याला जी स्किन जी आहे ती प्युडी ऑरेंज म्हणजे ऑरेंजची स्किन म्हणजे संत्र्याची जशी स्किन असते त्याप्रमाणे तशी होते. तुम्ही या इथं चित्रामध्ये बघू शकता की त्याच्यामध्ये एका ब्रेस्टच्या याच्यामध्ये प्युडी ऑरेंज हा प्रकार आहे आणि या साईडला इथं बघू शकता की जी स्किन जी आहे ऑरेंज सारखी दिसते. याचा अर्थ असा आहे की हा आजार थोडासा जास्त झालेला आहे. ओके. काही वेळेस निप्पलचं रिट्रॅक्शन होतं म्हणजे निप्पल आत ओढलं जातं, निप्पल इव्हर्ट होतं. म्हणजे साईज ब्रेस्टचा चेंज होणं, ब्रेस्टमध्ये गाठ दिसणं, स्तनामध्ये गाठ दिसणं हे सायन्स अँड सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. निश्चित आपण म्हणू शकतो. प्रेक्षक सुरुवातीला दिसणारी लक्षणं जी असतात ती एकदम छोट्या प्रमाणात असतात, त्यामुळे कुठलाही घरगुती उपचार न करणं, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे तेवढंच महत्त्वपूर्ण ठरतं. सर, समजा आता तुमच्याकडे पेशंट कंप्लेंट घेऊन आलात तर मग त्यापुढे आपण काय प्रोसिजर करतात? एकदा जर कंप्लेंट घेऊन आलात की आम्ही पेशंटची कंप्लीट हिस्ट्री घेतो. म्हणजे जसं आपण सांगितलं फॅमिली हिस्ट्री बघतो त्यांची, त्यांना काही व्यसनं आहेत का, काही सवयी आहेत का ते बघतो आणि मग आम्ही त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स करून त्यांचे करून ठरवतो की यांना कॅन्सर आहे का नाही आहे. ओके. तर त्याच्याकरता मग आम्ही बरेचसे टेस्ट करतो आणि एकदा डायग्नोसिस झाल्यानंतर म्हणजे त्याचं जर कॅन्सर आहे असं दिसलं तर मग त्याची ट्रीटमेंट होते. ओके. मग या नेमक्या टेस्ट कुठल्या प्रकारच्या असतात सर, त्याबद्दल काही सांगता येईल सर? सगळ्यात महत्वाची टेस्ट त्याला मॅमोग्राफी म्हणतो आम्ही. मॅमोग्राफीमध्ये असं आहे की त्याच्या हा एक प्रकारचा एक एक्सरे आहे म्हणा, लो डोस एक्सरे, ज्याच्यामध्ये स्तनाचा पार्ट हा एका मशीनमध्ये घालून त्याच्यामध्ये एक्सरे काढला जातो आणि त्याच्यातून त्याचे फिल्म जी आले ते फिल्ममध्ये बघून कळतं की स्तनामध्ये गाठ आहे का नाही आहे. अच्छा. आणि ती गाठ कुठल्या प्रकारची आहे, की कॅन्सरची गाठ आहे का बिना कॅन्सरची गाठ आहे, बिनाइन ट्युमर म्हणतो आम्ही. काय होते की प्रत्येक स्त्री ही जी आहे की तिला जर गाठ आली की तिच्या डोक्यामध्ये असतं की हिला काही दुखत नाहीये, बरोबर, काही त्रास नाही, तर मी कशाला दाखवू. अंगावर काढलं जातं, अंगावर काढलं जातं आणि ते खूप कारणीभूत आहे की आपल्याकडे भारतामध्ये हे ॲडव्हान्स स्टेजमध्ये कॅन्सर दिसायला. बरोबर. सर, कार्यक्रमात आपल्याला फोन आलाय, वंदनाजी यांचा फोन आलाय मुंबईवरून. नमस्कार वंदनाजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी वंदना काळे बोलते मुंबईमधनं. माझा प्रश्न असा आहे की स्तनाचा कॅन्सर होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी? हा, आता स्तनाचा कॅन्सर होऊ नये याच्याकरता काळजी घेण्याकरता आपण जी कारणं बघितली आधी की कुठल्या कारणामुळे होतं. आता काही कारणं आम्ही जसं बोललो की आपल्या हातामध्ये नाही आहेत तर त्याच्याबद्दल तर आपण काही करू शकत नाही, पण जी आपल्या हातामध्ये आहेत त्याच्याकरता तरी आपण डेफिनेटली करू शकतो. जसं की तुम्ही एक्सरसाइज खूप करा, व्यायाम करा, वजन जास्त वाढू देऊ नका, एकदम पौष्टिक आहार खावा, फळं खावा आणि बाकी गोष्टींचं व्यसन करू नका. म्हणजे जसं की अल्कोहोल, आम्ही दारू सांगितली आहे, किंवा स्मोकिंग आहे, हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी आहे, या गोष्टी घेऊ नका. त्याच्यामुळं प्रमाण आहे ते खूप कमी होईल. प्रेक्षको, सरांनी सांगितल्याप्रमाणे काही कारणं जी आपल्या हातात असतात त्याचा जर योग्य अभ्यास केलास त्यामुळे आपण हा कॅन्सर होणं टाळू शकतो. प्रेक्षको, सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे स्तनांचा कॅन्सर आणि आधुनिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर महबूब बासडे सर. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबत चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मनुके म्हणजे ड्राय ग्रेप्स आपल्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे? 100 ग्रॅम मनुक्यामध्ये 250 मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणात कॅलरीज असतात, म्हणून एनर्जी बूस्टर म्हणून आपण देखील सेवन करू शकतो. त्याचप्रमाणे निद्रानाशाचे जे रुग्ण असतात त्यांनी जर नियमितपणे जर मनुके सेवन केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपला राजश्रीजी यांचा फोन आलाय. राजश्रीजी यांचा फोन आलाय नंदुरबारवरून. नमस्कार राजश्रीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, मी नंदुरबारवरून बोलते. बोला डॉक्टर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझ्या वहिनीला स्तनाचा कॅन्सर झालाय, तर तो तुम्ही म्हटले की स्मोकिंग वगैरे किंवा दारू पिल्याने होतो, तर वहिनी तर यातलं काही करत नाही, पण तिला ना अशी एक सवय होती की ती ब्लाऊज मध्ये चाब्या किंवा पर्स असं वस्तू ठेवायची. बोला. त्याच्याने होतो का मग, किंवा मोबाईल ठेवल्याने? नाही, तसं नाहीये. सर, काय सांगणार? आता असं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्त्रीमध्ये काही स्मोकिंग आणि अल्कोहोल, भारतामध्ये तसं प्रमाण तर खूप कमी आहे. म्हणजे असं नाही की त्याच्यामुळे होतं. म्हणजे हे प्रिव्हेंटेबल कॉजेसमध्ये येत जातं. त्यामध्ये
जशा यांनी नंदुरबारून जे क्वेश्चन विचारला त्यांनी राजश्रीजींनी सांगितलं की त्यांच्या वहिनींना कॅन्सर आहे. त्या वहिनी तर काही असं काही करत नाहीयेत. तर त्याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर्स खूप महत्वाचे असतात, अनुवंशिक कारण काही असतात. 100 पैकी 15 स्त्रियांच्या मध्ये फॅमिलियल ब्रेस्ट कॅन्सर असतो. बाकी 85 स्त्रिया ज्या असतात, 100 पैकी 85 स्त्रिया की ज्याच्यामध्ये काही कारणं जी आहेत ती आपल्याला माहित नसतात. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेस स्मोकिंग आणि अल्कोहोलच व्हायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. खरी गोष्ट की जी फॅक्टर्स आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो तेवढं आपण काही वेळेस डिओड्रंट वापरलं, म्हणजे लोक असं म्हणतात की आपण डिओड्रंट वापरतो की डिओड्रंट वापरल्यामुळं सुद्धा स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. ह्याच्यामध्ये रिसर्चमध्ये दोन्ही आहे. काही ठिकाणी म्हटलं जातं की आहे, काही ठिकाणी म्हटलं जातं की नाही आहे. बरोबर. कारण की ब्रेस्ट कॅन्सर हा आम्ही जे म्हणतो की अप्पर आउटर क्वाड्रंट म्हणजे काखीच्या साईडला जास्त होतो, म्हणून लोकांना वाटलं की डिओड्रंटमुळे कदाचित असेल. हे सगळं वेस्टर्न आहे. आपल्याकडे डिओड्रंट वापरणारे अशी किती महिला आहेत? खूप महिला कमी असतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा अप्पर आउटर क्वाड्रंटमध्ये जास्त असतो, म्हणजे काखेमध्ये जास्त असतो. पण ही कारणं आहेत, पण प्रत्येक वेळेस एक पिन पॉइंट करायला आपल्याला काही म्हणजे तसं नाहीये की आपल्याला एक नेमकं कारण माहीत पडेल. बरोबर. म्हणजे व्यक्ती परत्वे कारणं बदलू शकतात, परंतु जे आपण कंट्रोलमध्ये आहे तेवढं तरी आपण त्याचा अभ्यास करू शकतो. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात तुम्ही मॅमोग्राफी बद्दल सांगत होतात, तर त्याच्याबद्दल अजून काही सांगता येईल का आमच्या प्रेक्षकांना? मॅमोग्राफीमध्ये आपण आज इथं दाखवू शकतो मी तुम्हाला की ही एक अशी मशीन असते की ज्याच्यामध्ये ब्रेस्टची असं प्रेस करून त्याचा एक्सरे काढला जातो आणि एक्सरे काढल्यानंतर एक्सरेची इमेज जी आहे ती रीड केली जाते आणि त्याच्यामधून आम्हाला कळतं, बहुतेक करून कळतं की वयाच्या 45 वर्षाच्या खाली स्त्रियांच्या मध्ये जेव्हा त्यांची पाळी अजून चालू असते त्या स्त्रियांच्या मध्ये जर मॅमोग्राफी केली तर साधारणपणे करेक्ट मॅमोग्राफीचं पिक्चर येण्याचे चान्सेस जरा कमी असतात. मेनोपॉज झाल्यानंतर किंवा ज्यांची पाळी बंद झाली अशा स्त्रियांच्या मध्ये जर आपण मॅमोग्राफी केली तर त्याचं ॲक्युरेट निदान होणं हे खूप जास्त पर्सेंटेज आहे. निश्चितच. कारण मॅमोग्राफी आहे केली आणि याचा अर्थ आपल्याला 100% कॅन्सर कळतो अशातला भाग नाही. निश्चितच. त्यामुळे मॅमोग्राफी आधी सुरुवातीला आम्ही करतो की त्याच्यामध्ये आम्हाला दिसतं की साधारणपणे कुठं कुठं ब्रेस्टमध्ये आजार आहे, ती गाठ आहे, त्याचा प्रकार कसा आहे आणि त्याच्यावरनं अंदाज असे बांधले येतात. बरोबर. सर, कार्यक्रमात आपला एक फोन आलाय, गौरीजी यांचा फोन आलाय बुलढाण्यावरून. नमस्कार गौरीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा सर, मी गौरी जोशी बोलते बुलढाण्याहून. बोला. मला 2000 मध्ये कॅन्सर झाला होता आणि आता पुन्हा 16 मध्ये दुसऱ्यांदा कॅन्सर झाला. तर आता म्हणजे माझी दुसऱ्यांदा ट्रीटमेंट पुन्हा झाली, केमो झाले, लाईट झाले. तर आता पुढे प्रिकॉशन काय घ्यायची? निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देईल. सर, हा क्वेश्चन आपण पुढे घेणार होतो, थोडक्यात काय सांगतील? त्यांना असं सांगता येईल कदाचित की पहिल्यांदा जी ट्रीटमेंट झाली तेव्हा स्टेज ही कुठली होती ती खूप महत्वाची. अच्छा. आपण पुढे डिस्कशनमध्ये बोलणार आहोत तर त्यांना आपण सांगू शकतो स्टेजेसनुसार काय असेल मग त्याप्रमाणे त्यांना आपण बोलूया. सर, या मॅमोग्राफी बद्दल अजून काही तुम्हाला सांगता येईल का? सर, मॅमोग्राफीमध्ये असं आहे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये मॅमोग्राफी मास स्क्रीनिंग प्रोग्राम म्हणून वापरला जातो. अच्छा. म्हणजे प्रत्येक फिनलँडमध्ये जर बघितलं की प्रत्येक वुमेन, प्रत्येक स्त्री जी 45 वर्षाच्या पुढची असते प्रत्येकाची मॅमोग्राफी करतात ते. अच्छा. मॅमोग्राफीमुळे कदाचित नॉर्मल ब्रेस्टला सुद्धा तुम्ही रेडिएशन देऊ ते त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असते, पण ती खूप कमी आहे. म्हणजे याचा समोर बेनिफिट इतका मोठा आहे की त्यामुळे मॅमोग्राफीमुळे काही त्रास होईल किंवा काही त्याच्यामुळे नुकसान होईल असं खूप कमी आहे. बरोबर. वयाच्या 45 वर्षानंतर ज्यांची पाळी बंद झालेली आहे, मेनोपॉज अटेंड झालेला आहे, त्यांच्यामध्ये मॅमोग्राफी केली तर खूप महत्वाची. आणि सुरुवातीला अशी रिकमेंडेशन्स आहेत की मॅमोग्राफी प्रत्येक वर्षी करावी. अच्छा. आणि 3 वर्ष जर मॅमोग्राफी मध्ये जर काही आढळलं नाही तर मग नंतर तुम्ही 2 वर्षातून किंवा 3 वर्षातून एकदा करू शकता. अच्छा. मग निश्चितच सर की आपल्याकडे देखील त्याचा अवेअरनेस आला पाहिजे की मॅमोग्राफी ही केलीच गेली पाहिजे. सर, पुढचा माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की याचं नेमकं निदान कसं केलं जातं? सर, त्याबद्दल काय सांगणार? आता असं होतं की पेशंट आलाय आणि आम्ही त्यांची मॅमोग्राफी केली, आल्यानंतर आम्ही त्यांचे एक्सरे, सोनोग्राफी, रक्ताचे टेस्ट वगैरे करून घेतो. अच्छा. की ज्याच्यामुळे आम्हाला कळतं की आजार हा फक्त स्तनामध्येच आहे का कुठं अजून पसरलाय. आजकाल एक पेट स्कॅन नावाचा एक नवीन स्कॅन निघालेला आहे. बरेच जण असे म्हणतात की आमचं पेट स्कॅन करून घ्या, कारण त्यांनी कुठेतरी वाचलं असतं, कोणाचं तरी ऐकलं असतं की पेट स्कॅन करून घ्या. पण पेट स्कॅनची गरज प्रत्येक स्त्रीमध्ये गरज नसते. अच्छा. जेव्हा आम्ही सस्पेक्ट करतो की हा आजार म्हणजे ब्रेस्ट सोडून बाहेर कुठे पसरलाय तेव्हा आम्ही पेट स्कॅन करून घेतो.
म्हणजे पेट स्कॅन इज नॉट मॅन्डेटरी. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की पेशंटने आम्हाला सांगायला पाहिजे की पेट स्कॅन करून घ्या. आजकाल होतं असं की बरेच जण येऊन सांगतात की पेट स्कॅन करून घ्या, त्यांचं केलं पेट स्कॅन तर आमचं का केलं नाही. अच्छा. तर सुरुवातीला आम्ही पेट स्कॅन करून घेत नाही, सिम्पल टेस्ट असतात, मॅमोग्राफी, एक्सरे आणि सोनोग्राफी एवढे केल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला कळू शकतो. काही वेळेस समजा आम्ही क्वेश्चन विचारतो की तुम्हाला कुठं अंगामध्ये हाडामध्ये कुठं दुखतं का, जर दुखत वगैरे कुठं असेल तर आम्ही बोन स्कॅन एक ऍडिशनल करून देतो, नाहीतर एक्सरे सोनोग्राफीवरती बास आहे. एकदा हे टेस्ट बेसिक टेस्ट झाल्यानंतर मग पुढे आम्ही जातो आणि ब्रेस्टची याची बायोप्सी करून घेतो. अच्छा. कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय, रेश्माजी यांचा फोन आलाय नवी मुंबईवरून. नमस्कार रेश्माजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार डॉक्टर. नमस्ते रेश्माजी. ऍक्च्युली जेव्हा पाळी येते महिन्याला तर त्या टायमाला स्तनांमध्ये दुखतं आणि त्याच्यानंतर ते 5 दिवस झाल्यानंतर दुखायचं बंद होतं. अशा वेळेस एक असं बोलतात की पाळीमध्ये चेक करायला हवं, तर मग त्याच्या वेळेस समजायचं की कॅन्सर आहे की नाहीये. कसं समजायचं, म्हणजे काय करायचं त्या? नाही, पाळीच्या वेळी स्तनामध्ये दुखणं हे नॉर्मल साहजिक बात आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याच्यातून कॅन्सर होतो अशातला भाग नाही आहे. जशी मी कॅन्सरची लक्षणं दाखवली की पेन म्हणजे दुखणं, स्तनामध्ये दुखणं हे सगळ्यात शेवटची स्टेप आहे. त्याच्या आधी तुम्हाला गाठ दिसेल किंवा रंग बदलेल, साईज मध्ये चेंज होईल, निप्पल मधून डिस्चार्ज वगैरे येऊ शकेल, या सगळ्या गोष्टी होतात आणि मग सगळ्यात शेवटी जाऊन पेन होतं. त्यामुळेच असं मी सुरुवातीला जसं सांगितलं की पेन होत नाही म्हणून स्त्रिया येत नाहीत. पेन होतं, आम्ही तर असं सांगतो की जेव्हा पेन होतंय, असं म्हणजे प्रत्येक पाळीच्या वेळेस पेन होतंय, तर कॅन्सर तेव्हा असण्याची शक्यता खूप कमी आहे. बरोबर. सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे येणारे क्वेश्चन्स त्याच्यावरून असं म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणात, मास प्रमाणात जनजागृती करणं हे खूप महत्त्वाचं ठरतंय. सर, कार्यक्रमाच्या पुढे तुम्ही मॅमोग्राफीबद्दल सांगितलं, बायोप्सी हा एक शब्द वापरला सर तुम्ही, तर बायोप्सी म्हणजे नेमकं काय, त्याचं याच्यात महत्त्व काय आणि ते कसं केलं जातं त्याबद्दल काय सांगणार? बायोप्सीमध्ये असं आहे की एक ब्रेस्टचा एक पीस काढला जातो. अच्छा. तो आम्ही आजकाल, पूर्वी आम्ही FNAC म्हणायचो, निडल FNAC करायचो, पण आजच्या ह्याच्यामध्ये निडल FNAC करत नाही, कारण त्याच्यामध्ये 20 ते 30% चान्स आहे की त्याच्यामध्ये आम्हाला चुकीचा रिपोर्ट येऊ शकतो. म्हणून आजकाल आम्ही कोर बायोप्सी म्हणतो, निडल कोर बायोप्सी. पूर्वी जेव्हा निडल कोर बायोप्सी इझिली अवेलेबल नव्हती तेव्हा कम्प्लीट मासच काढला जायचा, तो गाठच काढली जायची, त्याला एक्सिजन बायोप्सी म्हणायची. पण आजकाल एक्सिजन बायोप्सी वगैरे आम्ही हार्डली करून घेतो, निडल बायोप्सी करून घेतो, ज्याच्यामध्ये एक तुकडा, एक निडल अशी ब्रेस्टमध्ये टाकली जाते, त्याच्यातनं तो पीस आला, अगदी हार्डली एक आपल्या केसाच्या धाग्यासारखा असा असतो आणि त्याच्यातून सगळं दिसतं की काय आहे त्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये फेल्युअर याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे कोर बायोप्सी खूप महत्वाची आहे. आणि एकदा बायोप्सी केली की आम्ही लॅबोरेटरीमध्ये पाठवतो, त्याच्या तपासण्या होतात, हे केलं जातं, मग समजतं की याच्यामध्ये कॅन्सर आहे का नाही आहे. मग कॅन्सर असेल तर पुढं आम्ही त्याची इन्व्हेस्टिगेशन्स करून पुढं ट्रीटमेंट करतो त्याची. बरोबर. सर, तुम्ही सांगितलं की निदान कसं केलं जातं, तर मग हा कॅन्सर नेमका शरीरात पसरतो कसा, त्याबद्दल काय सांगणार? शरीरामध्ये पसरतो हा रक्ताच्या द्वारे किंवा लिम्फॅटिक्सच्या द्वारे. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये, प्रत्येक शरीराच्या पार्टमध्ये लिम्फ नोड्स असतात. लिम्फ नोडला आम्ही असं म्हणतो की पोलिसमॅन ऑफ द बॉडी. ओके. की काही गोष्टी, आता समजा फॉर एक्झाम्पल की ब्रेस्टमध्ये गाठ असेल तर पहिल्यांदा तो पसरतो तो या काखेमधल्या लिम्फ नोड्समध्ये पसरतो. अच्छा. आणि तिथून लिम्फ नोडमध्ये पसरल्यानंतर मग पुढं शरीरामध्ये पसरू शकतो. मग तो शरीरामध्ये रक्ताच्या द्वारे पसरतो किंवा कंटेजियस, म्हणजे त्याच्याबरोबरच असं त्याच्या आजूबाजूला पसरू शकतो. अच्छा, बरोबर सर, याबद्दल तुम्ही माहिती दिली. तर सर, हे जे तुम्ही सांगितलं की निदान जसं केलं जातं, तर त्यामध्ये काही स्टेजेस असतात का सर, आणि स्टेजेसनुसार काही ट्रीटमेंट बदलू शकते का, त्याबद्दल काय सांगणार? आपण स्टेजला जाऊ, त्याच्या आधी आपण बायोप्सी केल्यानंतर आम्ही रिपोर्टमध्ये काय बघतो ते सांगतो. निश्चितच सर. की बायोप्सीमध्ये आम्ही रिपोर्टमध्ये हे बघतो की यांना कुठल्या प्रकारचा स्तनाचा कॅन्सर. आता स्तनाचा कॅन्सर हा एक पार्ट झाला, त्याच्यामध्ये भरपूर असे वेगवेगळे पार्ट्स आहेत. एक म्हणतो आम्ही डक्टल कार्सिनोमा इन सिटू. डक्टल कार्सिनोमा इन सिटू जसं या स्लाइडमध्ये दाखवलं जातं की हे एक आपले जे दूध असतं, ते दूध वाहण्याची जी नळी असते त्याला डक्ट म्हटलं जातं, त्या डक्टच्या आतच असतं. कॅन्सर हा बाहेर पसरत नाही, त्या नळीच्या बाहेर पसरत नाहीये. अच्छा. आणि या डक्ट कॅन्सरमध्ये जर असेल तर हा सगळ्यात चांगल्या प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर आहे. याची ट्रीटमेंट फक्त सर्जरी करायचं आणि विसरायचं, पुन्हा आयुष्यामध्ये रिकरन्स व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की त्याला इन्व्हेसिव्ह डक्ट कॅन्सर म्हणतात. आता तो डक्टमध्ये जो होतो तोच आता बाहेर पसरतोय आणि 80% स्त्रियांच्या मध्ये हा कॅन्सर दिसतो आणि हा जो आहे तो खतरनाक आहे.
की ज्याच्यामुळे पसरण्याचे चान्सेस खूप असतात. आणि पूर्वीचा जो डक्टल कार्सिनोमा इन सिटू जर दाखवलं त्याच्यामध्ये पसरायचे चान्सेस खूप कमी असतात. अजून एक कॅन्सरचा एक प्रकार आहे, त्याला आम्ही इन्व्हेजिव्ह लोब्युलर कार्सिनोमा म्हणतो, की लोब्युल म्हणजे जिथं रक्त म्हणतो सॉरी जिथं दूध तयार होतं त्यांना तिथं लोब्युल म्हणतात. तिथून जो हा कॅन्सर होतो त्याला लोब्युलर कार्सिनोमा म्हणतो. हा पण एक खराब प्रकारचा कॅन्सर आहे, कॅन्सरमधला आहे, टाईप आहे. निश्चितच सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. स्वातीजी यांचा फोन आलाय कर्नाटकवरून. नमस्कार स्वातीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार डॉक्टर, मी स्वाती बोलते कर्नाटकवरून. हॅलो. बोला ना स्वाती. ऍक्च्युली मला 2010 साली ब्रेस्ट कॅन्सर झालेलं, तेव्हा आम्ही मॅस्टोकॉमी केली आणि किमोथेरपी केले 6. आफ्टर दॅट 2013 मला ते परत रिलॅप्स झालं चेस्ट वॉल मध्ये. तेव्हा पण मी 12 किमो घेतले, डे 1 डे 8, आणि माझे 25 रेडिएशन झाले. पण आता मी 8 दिवसापूर्वी परत पेट स्कॅन केलं तर लिम्फ नोड मध्ये राईट साईडला आलं. तेव्हा लेफ्ट रिमूव्ह केलं तर लिम्फ नोड मध्ये राईट साईडला परत 3 गाठी दिसत आहेत. सारखं रिलॅप्स का होतो? आणि प्लस आम्ही पेट मध्ये केलं तर लंग्सला पण थोडेसे व्हाईट डॉट इन्फेक्शन दिसते. दॅट इज ऑल्सो कॉल ते म्हणतात वन टाईप ऑफ कॅन्सर. सारखं सारखंच होत राहणार का कधीतरी ते जाणार? म्हणजे आपण एवढे सगळं घेतो. प्लस माझ्या एरोमायसिन आणि एव्हरलिमस टॅब्लेट्स पण चालू आहेत, जे की खूप कॉस्टली आहेत. बरोबर. पण म्हणजे आता काय ह्याच्या पुढे, म्हणजे असं जे लंग्सला इफेक्ट केलं दॅट इज विच स्टेज? म्हणजे ते काय लास्ट स्टेज असतं का आपण त्याला पण क्युअर करू शकतो? चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. प्रेक्षको, सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला मनुक्याविषयी माहिती देत होतो. त्याबद्दल जर अजून सांगायचं झाल्यास, मनुक्यामध्ये रिझर्वेट्रॉल नावाचा एक घटक असतो जे अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन असते. त्यामुळे कॅन्सर किंवा मेलानोमा सारख्या व्याधीमध्ये नियमित त्याचं सेवन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे मनुक्यामध्ये डायटरी फायबर्स हे प्रचूर मात्रेत असतात, ज्याच्यामुळे चयापचय क्रिया नियमित होऊन चांगला फायदा होऊ शकतो. सर, ब्रेकपूर्वी आपल्याला स्वातीजी यांचा प्रश्न आला होता की 2010 साली कॅन्सर डिटेक्ट झाला, 2014 साली त्याच्यावर ऑपरेट्स आणि केमो पण झाल्यात, आता 2016ला त्यांना राईट साईडला पुन्हा जाणवतं. त्याबद्दल काय सांगणार सर? जेव्हा कॅन्सर डिटेक्ट होतो तेव्हा आम्ही त्यांची स्टेज बघितली जाते. अच्छा. आणि रिकरन्स रिस्क बघतो आम्ही, म्हणजे की या स्त्रीमध्ये आजार उद्भवण्याचे चान्सेस किती आहेत. अच्छा. त्याच्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण हा जो कॅन्सर आहे पहिल्या स्टेजमध्ये जर पकडला तर रिकरन्स व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. बरोबर. खूप महत्वाची ती गोष्ट आहे. काय होते की 3ऱ्या स्टेजमध्ये स्त्रिया येतात, 4थ्या स्टेजमध्ये येतात. सुरुवातीला आम्ही ट्रीटमेंट करतो, सगळं व्यवस्थित होतं, जसं स्वातीच्या केसमध्ये झालं त्याप्रमाणे. पण जर आजार हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल किंवा हाय रिस्क स्टेजमध्ये असेल, आम्ही काय करतो की जेव्हा ब्रेस्टची सर्जरी होते, काखेमध्ये काही लिम्फ नोड्स असतात, जसं मी सांगितलं ते काढले जातात. आणि लिम्फ नोड काढल्यानंतर आम्ही त्यांचं विश्लेषण करतो आणि नंबर बघतो की किती काखेच्या गाठीमध्ये कॅन्सर पसरलाय. समजा एक कुठल्याच लिम्फ नोडमध्ये पसरला तर सगळ्यात चांगलं, म्हणजे आजार फक्त ब्रेस्टमध्ये आहे. जेव्हा लिम्फ नोडमध्ये पसरतो आणि 4 लिम्फ नोडपेक्षा जर जास्त लिम्फ नोडमध्ये पसरला असेल, समजा 5 असतील, 6 असतील, 10 असतील, तर त्याच्यामध्ये हाय रिस्क कॅटेगरीमध्ये जातात, की त्यांच्यामध्ये चान्सेस आजार हा परत येण्याचे खूप चान्सेस जास्त असतात. बरोबर. काही स्त्रियांच्या मध्ये आम्ही बघतो की 20-20, 25-25 लिम्फ नोड्स पॉझिटिव्ह असतात. याचा अर्थ आहे की आजार हा खूप दिवसापासून अंगामध्ये चालू आहे आणि लिम्फ नोडमध्ये खूप पसरला आहे आणि तो बाकीच्या अंगामध्ये सुद्धा पसरलेला आहे. फक्त एवढंच आहे की आत्ताच्या ज्या टेस्ट आहेत, ज्या पेट स्कॅन वगैरे आम्ही जे करतो त्याच्यामध्ये सुद्धा दिसत नाहीये. अच्छा. आजार हा खूप पसरलेला आहे. त्यामुळं आता यांच्या स्वातीजींच्या स्टेजमध्ये असं आहे की त्यांचा आजार पसरलेला आहे आणि रिकरन्स झालेला आहे. त्याच्यामध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर अनफॉर्च्युनेटली याच्यामध्ये क्युअर नाही आहे. क्युअर फक्त अर्ली स्टेजमध्ये असतं. म्हणजे पहिल्या 2ऱ्या स्टेजमध्ये जर आजार असेल किंवा 3ऱ्याच्या 3A आम्ही म्हणतो की त्याच्यामध्ये जर आजार असेल तर क्युअर व्हायचे चान्सेस खूप असतात. पण 4थ्या स्टेजमध्ये किंवा आजार हा काही लंग्स फुफ्फुसामध्ये गेलेला आहे, लिव्हरमध्ये गेला आहे, ब्रेनमध्ये गेला आहे, तेव्हा क्युअर व्हायचे चान्सेस नसतात. ओके. ह्याच्यामध्ये फक्त आम्ही हे बघतो की प्रोग्रेशन फ्री सर्वायवल, म्हणजे की आजार किती वर्ष आम्ही कंट्रोल करू शकतो, हे खूप महत्वाचं असतं, ते आम्ही बघतो त्याच्यामध्ये. आणि त्यांचे जसे हॉर्मोन थेरपी चालू आहे तर आमच्याकडे असे मल्टिपल हॉर्मोन्स आहेत, एकानंतर एक हॉर्मोन थेरपी वापरता येईल आणि त्याच्यामुळे आजार कंट्रोल ठेवू शकतो. बरोबर. सर, आपल्याला पुढचा फोन आलाय, भगवानजी यांचा फोन आलाय अहमदनगरवरून. नमस्कार भगवानजी, आपला प्रश्न विचारा.
हॅलो. हा भगवानजी बोला. हो हॅलो हॅलो डॉक्टर नमस्कार. नमस्कार. हा माझा प्रश्न असा होता बोला बोला ना. स्त्रियाप्रमाणे पुरुषांनाही होतो का? हा हा स्त्रियाप्रमाणे पुरुषांनाही स्तनाचा चालेल कॅन्सर होतो सर, का? निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगणार? जर 100 ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट आम्ही जर बघितले तर 99 या स्त्रिया असतात. बरोबर. एक आणि टक्का क्वचित पर्सेंटेज. एखाद्या वेळेस 1% असं पण म्हणणार नाही, त्याच्यापेक्षाही कमी आहे. तर क्वचित एखाद्या वेळेस पुरुषामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होतो सापडू शकतो. आणि त्यांची ट्रीटमेंट सुद्धा जशी आम्ही स्त्रियांमध्ये तो सेम ट्रीटमेंट दिली जाते. सेम सर्जरी, सेम किमोथेरपी, सेम हॉर्मोन थेरपी सगळं सेम असतं. अच्छा. ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये वेगवेगळा ट्रीट केला नाही जात. जसं आहे तसं लाईन ऑफ ट्रीटमेंट सगळ्यांमध्ये लाईन ऑफ सारखंच ट्रीटमेंट सेम असते. असते. सर तुम्ही जे स्टेजेस सांगितलं सर, त्या स्टेजेसनुसार काही प्रकार पडतात का? त्याचे महत्व काय? आणि स्टेजेसनुसार काही सर्जरीज देखील लागू शकतात का? काय सांगणार सर? आम्ही सर्जरी फक्त 3ऱ्या स्टेज पण करतो. अच्छा. 4थ्या स्टेजमध्ये सर्जरी जर केली, कोणाच्या याच्यामध्ये सर्जरी केली तर त्याचं सर्व्हायवल जे आहे ते कमी होतं उलटा. त्यामुळं आम्ही 4थ्या स्टेजमध्ये सर्जरी कधीही ॲडवाइस करत नाही. काही क्वचित ठिकाणी सर्जरी ॲडवाइस करतो जिथं की समजा फंगेटिंग ब्रेस्ट म्हणतो की जिथून सारखा पूग येतोय, वास येतोय, रक्त वाहत आहे. अच्छा. मग क्वालिटी ऑफ लाईफ चांगली जर असावी याच्याकरता मग सर्जरी केली जाते. पण सर्जरी ही सहसा केली जात नाही. जेव्हा सर्जरी ही 2 प्रकारची असते. जसे या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की जर हा ट्यूमर छोटा असेल, गाठ जर छोटी असेल आणि ब्रेस्ट जर वाचवायची असेल, स्तन वाचवायचं जर असेल तर तेवढी ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हटली जाते की ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी केली जाते. ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर या पिक्चरमध्ये असं दिसेल की नॉर्मल ब्रेस्टमध्ये आणि ज्याच्यामध्ये सर्जरी केली त्याच्यामध्ये काही फरक दिसत नाहीये. अच्छा. पण काही वेळेस असं होतं की मल्टिपल ट्यूमर्स असतात ब्रेस्टमध्ये, त्याच्याकरताच मॅमोग्राफी केली जाते. आणि समजा ट्यूमरचा साईज हा मोठा आहे, 4 सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर आहे, तेव्हा मात्र किंवा स्किनमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, चामडीमध्ये जर झाली असेल तेव्हा मात्र सर्जरी ही कम्प्लीट ब्रेस्ट काढावी लागते. अच्छा. तेव्हा आम्ही कम्प्लीट ब्रेस्ट रिमूव्ह करतो. म्हणजे 2 प्रकारची सर्जरी असते, ब्रेस्ट रिमूव्ह करणे किंवा ब्रेस्ट कन्झर्व्ह करणे. पण या दोन्ही याच्यामध्ये सर्व्हायवलमध्ये काहीच फरक नाही आहे. कन्व्हिनियन्समध्ये फक्त म्हणजे स्त्रीला जर पाहिजे असेल की ब्रेस्ट तिथं प्रिझर्व्ह करावं तर आम्ही डेफिनेटली प्रिझर्व्ह करू शकतो. फक्त हे बघतो की त्याच्यामध्ये रिकरन्स व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. ओके. सर माझा पुढचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा तुम्ही सांगितलं सर्जरीबद्दल माहिती सांगितली, त्याचे टाईप्स सांगितले, तर मग आता सर्जरी झाली त्याचा पुढचा देखील काळ महत्वाचा आहे, तर मग सर्जरी नंतर पुढे काय सांगणार सर? आता सर्जरी नंतर ती जी गाठ आहे ती लॅबोरेटरीमध्ये पाठवली जाते. अच्छा. आणि लॅबोरेटरीमध्ये गेल्यानंतर मग आम्ही त्याच्या डिफरंट ट्यूमरचे कॅरेक्टरिस्टिक्स बघतो की त्याच्यामध्ये आजार हा पूर्वी जो बघितला आपण इन्व्हेजिव्ह आहे का नॉन इन्व्हेजिव्ह आहे. अच्छा. समजा नॉन इन्व्हेजिव्ह असेल, DCI जर असेल तर सर्जरी केली आणि ट्रीटमेंट संपली, पुढे काही करावं लागत नाही. अच्छा. पुढची ट्रीटमेंट आहे सर्जरीच्या रिपोर्टवरती खूप डिपेंड असते की ज्याच्यामध्ये आम्ही ॲक्झिलरी लिम्फ नोड्स बघतो, काखेमधल्या गाठी किती पॉझिटिव्ह आहेत त्या बघतो, ट्यूमरची ग्रेड काय आहे ते बघतो, ट्यूमरचा टाईप कुठला आहे तो बघतो, आणि जिथं गाठ काढलेली आहे ब्रेस्ट सर्जरी केली त्याच्या मार्जिन्समध्ये आजार नसायला पाहिजे. मार्जिन्स क्लिअर असतील तर सर्जरीचं सगळी सक्सेसफुल आहे असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर मग पुढे आम्ही काही हॉर्मोन म्हणजे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर्स या स्टडी करतो. आणि एक जीन HER2 नावाचा एक जीनचा प्रकार आहे तेही टेस्टमध्ये आम्ही मागतो. बरोबर. सर कार्यक्रम आपल्याला पुढचा फोन आलाय, डॉक्टर अनिताजी यांचा फोन आलाय उस्मानाबादवरून. नमस्कार अनिताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. की माझ्या बहिणींना सोनोग्राफी केली, त्याच्यानंतर बायोप्सी केली. बायोप्सी केल्यानंतर ती गाठ काढण्यात आली, पण गाठ काढल्यानंतर आता ते दुखत आहे आणि मग गाठ काढल्यानंतर स्तन दुखत आहे, परत दुखत आहे. हा तर मग सतत ही शंका येते की ही गाठ कॅन्सरची होती का, किंवा डाऊट होत नाहीये, म्हणजे का दुखत आहे स्तन हे लक्षात नाही येत. ठीक आहे. नाही, असं आहे की गाठ जर काढली आहे, बायोप्सी केली आहे, तर बायोप्सी केल्यानंतर ती लॅबोरेटरीमध्ये पाठवली पाहिजे आणि तिथून क्लिअर होतं की त्याच्यामध्ये कॅन्सर आहे का नाही आहे. बरोबर. दुखणं जर समजा आता जर ऑपरेशन केलं असेल तर एक 4-5 दिवस त्या साईटला दुखतं आणि त्याच्यानंतर एकदा ती जखम भरून आली की दुखायचं सगळं बंद होतं. दुखणं हे जसं मी सुरुवातीलाही सांगितलं की हे सगळ्यात
लेट स्टेजमध्ये होतं की दुखणं स्तनामध्ये दुखायला लागलं की आजार ऑलरेडी पसरलेला आहे किंवा ब्रेस्टमध्ये लोकली ॲडव्हान्स आम्ही म्हणतो तेव्हा लोकली ॲडव्हान्स झाला आहे असं. बरोबर. सर तुम्ही मगाशी याच्या हिस्टोपॅथबद्दल सांगत होता सर्जरी, त्याच्यात अजून काही सांगता येईल का सर? सर्जरी केल्यानंतर जसं आपण बघितलं की लॅबोरेटरीमध्ये जातो, लॅबोरेटरीमध्ये आल्यानंतर जसं पुढची ट्रीटमेंट काही करायची आहे का नाही करायची आहे. आता पुढच्या ट्रीटमेंटमध्ये असं आहे की एकदा सर्जरी झाली की मग आम्ही किमोथेरपी, रेडिएशन आणि हॉर्मोन थेरपी या 3 प्रकारच्या थेरपीज असतात त्या डिसाईड करतो. समजा हे एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर पॉझिटिव्ह असतील तर त्या स्त्रियांच्यामध्ये हॉर्मोन थेरपी ही 5 ते 10 वर्ष दिली जाते. पूर्वी आम्ही 5 वर्ष द्यायचो, आजकाल आम्ही हॉर्मोन थेरपी 10 वर्ष देतो. त्याच्याचबरोबर रेडिएशन द्यायचं की नाही द्यायचं ते पण ठरवतो. म्हणजे जी गाठ समजा 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल आणि काखेमध्ये दिलगाठी या 4 पेक्षा जास्त असतील तर त्या प्रत्येक स्त्रीला रेडिएशन लागेल. जर ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी केलं असेल म्हणजे ब्रेस्ट वाचवली असेल आणि सर्जरी केली असेल तर त्या स्त्रीला प्रत्येक स्त्रीला रेडिएशन लागतं. निश्चितच सर. सर आजच्या कार्यक्रमाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे केमोथेरपी म्हणजे काय? सर्वांना उत्सुकता आहे, त्याबद्दल काय सांगणार सर? किमोथेरपीमध्ये असं आहे की काही इंजेक्शन्स असतात म्हणजे जी औषधं असतात. आता त्याच्या आधी मी एक सांगतो असं की सर्जरी केली तर सर्जरी करून ती गाठ काढली जाते. म्हणजे वी टेक केअर ऑफ लोकल एरिया. समजा आजार हा पसरला असेल सगळ्या अंगामध्ये असेल तर प्रत्येक ठिकाणी सर्जरी नाही करता येत किंवा प्रत्येक ठिकाणी रेडिएशन देता येत नाही. तर आम्ही काही औषधं देतो, काही गोळ्या असतील, काही इंजेक्शन्स असतील की ज्या प्रत्येक शरीराच्या भागामध्ये जाऊन तिथं जाऊन त्या आजाराला ते मारतील. आणि त्याला जे इंजेक्टेबल देतो त्याला किमोथेरपी म्हटली जाते. आणि या किमोथेरपीचे बरेच प्रकार असतात. किमोथेरपीमध्ये काही आम्ही न्यू अडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतो. काही वेळेस असं होतं की ब्रेस्टमध्ये गाठ मोठी असते पण ऑपरेशन करता येत नाही, कारण जेव्हा ऑपरेशन क्लोज करायचं तेव्हा स्किन क्लोजर होऊ शकत नाही, तेव्हा आम्ही त्यावेळेस आधी किमोथेरपी देतो आणि किमोथेरपी दिल्यानंतर गाठ श्रिंक झाल्यानंतर मग सर्जरी करतो. त्याला न्यू अडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतात. सर कार्यक्रम आपल्याला पुढे फोन आला, अनिताजी यांचा फोन आला नागपूरवरून. नमस्कार अनिताजी, आपला प्रश्न विचारा. सर मी नागपूरवरून अनिता देशमुख बोलत आहे. बोला. माझा प्रश्न असा होता, मला दोन्ही ब्रेस्ट मधून व्हाईट डिस्चार्ज येते, तर थोडं काय करावं लागेल त्याच्यासाठी? वय काय आपलं? माझं 37. फॅमिली तुमच्या याच्यामध्ये काय आहे हिस्ट्री? नाही. ठीक, चालेल. निश्चितच प्रेक्षको निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. त्यापूर्वी आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. सर कार्यक्रम ब्रेकच्या आधी आपल्याला अनिताजी यांचा फोन आला होता की ब्रेस्टमधून व्हाईट डिस्चार्ज जातोय, तर त्याबद्दल काय सांगणार सर? व्हाईट डिस्चार्ज जाणे हे ब्रेस्ट कॅन्सरचं काही लक्षण नाही आहे आणि त्यांचं वय पण 36 वर्ष आहे, खूप कमी आहे. समजा व्हाईट डिस्चार्ज बरोबर जर रक्त आलं तर जरूर त्यांनी त्याच्याकरता संशय होऊ शकतो, पण साधारणपणे व्हाईट डिस्चार्ज होणे म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचा चान्स खूप कमी असतो. पण तरी डिस्चार्ज आहे तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना जाऊन दाखवावं, त्यांच्या सर्जनला, गायनेकॉलॉजिस्टना कोणा जे काय दाखवावं आणि त्याच्यावरनं उपाय करता येईल त्याच्यामध्ये. आणि त्याची सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुढील वैद्यकीय तपासण्याची गरज आहे, कृपया तेवढं करून घ्या. सर आजच्या कार्यक्रमाचा पुन्हा एकदा महत्त्वाचाच प्रश्न आहे की केमोथेरपीबद्दल तुम्ही बोलत होतात, त्याबद्दल काय सांगणार सर? त्याचे काही प्रकार आहेत का, काही साईड इफेक्ट्स आहेत का, काय सांगणार? असं आहे की किमोथेरपीचं मी सांगितलं की काही वेळेस आम्ही सर्जरीच्या आधी किमोथेरपी देतो, त्याला न्यू अडज्युव्हंट किमोथेरपी म्हणली जाते. आणि बऱ्याच वेळा किमोथेरपी हे सर्जरीच्या नंतर दिली जाते, त्याला अडज्युव्हंट किमोथेरपी म्हटलं जातं. आणि किमोथेरपी म्हटले की सगळे लोक घाबरतात. बरोबर, बरेच जण घाबरतात आणि आम्हाला येऊन विचारतात की आम्हाला किमोथेरपी नको आहे, किमोथेरपी नको आहे. मी पेशंटला समजावून सांगायचे प्रकार असतात, त्याच्यामध्ये मी एक सांगतो की पेशंट स्वतः ट्रीटमेंट चूज करत नाही, म्हणजे त्याला ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे तो जर कोणी ठरवा लागले, मला आज ठरवा वाटलं की आज मला ही ट्रीटमेंट पाहिजे, उद्या ती ट्रीटमेंट पाहिजे, तर मग आजार ठीक होऊ शकणार नाही. तर किमोथेरपीमध्ये एकेकाळी असं व्हायचं की त्याच्या साईड इफेक्ट्समुळं जसे त्याच्यामध्ये उलटी वगैरे खूप व्हायची, पण त्याचा प्रकार जवळजवळ आता हा माझ्या दृष्टीनं 10 ते 15 वर्षापर्यंत ठीक होता. पण गेल्या 10-15 वर्षामध्ये किमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्याकरता इतके नवीन नवीन मेडिसिन्स आलेले आहेत, औषधं आलेले आहेत की ज्याच्यामुळे किमोथेरपी ही खूप प्रमाणामध्ये सोयीस्कर झालेली आहे की त्याच्यामुळे त्रास खूप कमी असतो. आता त्रास आला म्हणून मी सांगतो की किमोथेरपी दिल्यानंतर काय होतं की प्रत्येक किमोथेरपीमध्ये की नॉशिया, वॉमिटिंग किंवा उलटीसारखं होणं गरजेचं नाहीये. याच्यामध्ये असं होतं की बऱ्याच वेळा काही स्त्रिया ज्या आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आत या लागल्यात की तरी त्यांना वॉमिटिंग होतं, त्याला प्रिएम्प्टिव्ह नॉशिया वॉमिटिंग म्हटलं जातं की मानसिकरित्या त्यांना झालं. आणि मानसिकरित्या जे प्रकार आहे तो खूप जास्त आहे,
त्यामुळं प्रत्येक जण जे ट्रीटमेंट जो करून असेल तेव्हा मनानं एकदम खंबीर असायला पाहिजे त्याच्यामध्ये. किंवा तेव्हा ट्रीटमेंट मी पेशंट असं सांगतो की आता तुमची ट्रीटमेंट पुढे साधारणपणे 4 ते 5 महिने असेल, तर 4 ते 5 महिन्यानंतरचा विचार करा, या 4-5 महिन्यामधला विचार करू नका. खरी गोष्ट. म्हणजे तुम्ही हे 4-5 महिने विसरून जाल. त्याच्यामध्ये अजिबात तुम्ही नॉशिया, वॉमिटिंग किंवा लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणतो, भूक कमी होणं, याचा विचार करू नये. विकनेस, थोडा थकवा वगैरे जाणवतो ट्रीटमेंट झाल्यानंतर. पण सगळ्यात महत्त्वाचा किमोथेरपीमध्ये 100 पैकी जवळजवळ 1 ते 2 स्त्रीमध्ये किंवा पुरुषामध्ये जेव्हा ट्रीटमेंट दिली जाते किमोथेरपी, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतात. म्हणजे त्यांना ताप वगैरे येऊ शकतो. आणि हा तो ताप आहे जेव्हा कोणीही किमोथेरपी घेत असेल, भले ब्रेस्ट कॅन्सर असेल या कुठली किमोथेरपी असेल, तर जेव्हा जर ताप आला तर इमिजिएटली त्यांनी डॉक्टरांच्याकडे जावं, डॉक्टरांना दाखवावं. कारण काय होतं, किमोथेरपीमुळं आपल्या अंगाची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होते. आणि त्याच्यामुळे कुठलेही जंतू शरीरामध्ये जर घुसले तर ते लगेच पसरतात. आणि लगेच पसरलं तर त्याच्यावरती जर व्यवस्थित लगेच अँटीबायोटिक वगैरे अँटीबायोटिक वगैरे काही दिले नाहीत तर रुग्णाची जान जायचे म्हणजे दगावण्याचा चान्सेस खूप जास्त असतात, डेथ व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुम्ही हेअर लॉस आहे, केस जातात ते विसरा, नॉशिया विसरा, वॉमिटिंग विसरा. पण जर ताप आला, 100च्या वरती जर ताप असेल, तुम्हाला जरी वाटत असेल की मी फिट आहे, लगेच डॉक्टरांच्याकडे जावा आणि डॉक्टरांना जाऊन दाखवा. त्यावेळेस आम्ही प्रत्येकाचं CBC करतो, रक्ताची टेस्ट करतो, WBC काउंट बघतो, पांढऱ्या पेशी किती आहे ते बघतो. पांढऱ्या पेशी जर नॉर्मल असेल तर आम्ही ओरल अँटीबायोटिक देऊन त्यांना घरी पाठवून देतो. पण जर पांढऱ्या पेशी या खूप कमी असतील तर त्यांना सरळ आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून पांढऱ्या पेशी वाढवायचे इंजेक्शन्स आणि अँटीबायोटिक वगैरे देतो. आता हेअर लॉस जो आहे हा टेम्पररी हेअर लॉस असतो. म्हणजे जेवढी ट्रीटमेंट आम्ही देतो त्याच पिरियडमध्ये फक्त हेअर लॉस असतो. ट्रीटमेंट संपली की जशी तशी केस परत येतात. आणि बरेच जण मला अशी विचारतात की माझी पांढरी केस होती आता काळी येतील काय, का काळी असू होती की पांढरी येतील काय. तसं नाही, जशी तुमची केस होतील तशीच येतील परत. त्यामुळे हेअर लॉस हा आहे. अशा वेळेस काही वेळेस असं असतं की स्त्रिया हेअर लॉसमुळं ट्रीटमेंट घ्यायला तयार होत नाहीत. बरोबर. म्हणजे जर जीवच नसेल तर त्या केसांना घेऊन करणार काय तुम्ही. त्यामुळे हेअर लॉस करता ट्रीटमेंट न घेणं हे एकदम चुकीचा प्रकार आहे. मग आम्ही या स्त्रियांच्या मध्ये ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर देतो की किमोथेरपी त्या फॅक्टर्स ज्याच्यावरती हाय रिस्क आहे का लो रिस्क आहे ते डिसाईड केल्यानंतर आम्ही किमोथेरपी किती द्यायची, किती सायकल्स द्यायच्या त्या डिसाईड करतो. त्यामुळं बऱ्याच स्त्रिया कम्पेअर करतात की त्या स्त्रीला फक्त 3च किमोथेरपी मिळाल्या, मला 10 का किमोथेरपी मिळतात. किंवा जसे त्या आपल्या अनिताजी म्हणाल्या की मला सारख्या किमोथेरपी द्याव्या लागतात. प्रत्येकामध्ये किमोथेरपी ही वेगवेगळी प्रकारची असते. आणि ती कुठल्या टाईपचा आजार आहे, कुठल्या स्टेजचा आजार आहे त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट होते. साधारणपणे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जी किमोथेरपी दिली जाते ती 4 कोर्स ते 8 कोर्स आम्ही देतो. म्हणजे प्रत्येक 21 दिवसाला किमोथेरपी देतो. आणि किमोथेरपीमध्ये साधारणपणे आम्ही 4.5 ते 6 महिने किमोथेरपी देतो. एक ट्रिपल निगेटिव्ह नावाचा एक ब्रेस्ट कॅन्सरचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मी हॉर्मोन दाखवले तुम्हाला की इस्ट्रोजन रिसेप्टर, प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर आणि HER2 या तिन्ही गोष्टी जर निगेटिव्ह असतील तर हा जो ब्रेस्ट कॅन्सरचा सबटाईप आहे की हा खूप अग्रेसिव्ह असतो. याच्यामध्ये आजार परत येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. बरोबर. सर आपली चर्चा याच्यावर अशीच चालू राहणार आहे प्रेक्षको, परंतु आता वेळ झाली आहे आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, शरीरावर गाठी सदृश्य भाग जाणवल्यास कुठलाही घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कॅन्सरच्या दीर्घकालीन उपचार काळात मानसिक आधारासाठी नियमित काउन्सिलरची मदत घ्यावी. नियमित चालणे, धावणे, प्राणायाम, योगासने यामुळे शरीरात चांगला फायदा होतो. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमची वेबसाईट आहे, ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com. फेसबुकवर देखील आमचं पेज आहे www.facebook.com/ddsahyadri.in. तसेच यूट्यूबवर देखील आमचं पेज आहे http://youtube.com/user/ddsahyadri. सर, कार्यक्रमाच्या पूर्वात तुम्ही केमोथेरपीबद्दल सांगितलं आणि त्याच्या सबटाईपबद्दल तुम्ही सांगत होता, त्याबद्दल काय सांगणार? नाही, आपण ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोलत होतो. ट्रिपल निगेटिव्हमध्ये जसं मी सांगितलं की हा सबग्रुप, हा सबटाईप जो
ब्रेस्ट कॅन्सरचा आहे हा खूप अग्रेसिव्ह असतो. त्याच्याकरता ट्रीटमेंट पण अग्रेसिव्ह द्यावं लागते. तर ट्रीटमेंट अग्रेसिव्हचा अर्थ असा असतो की यावेळेस आम्ही जी किमोथेरपी देतो ती साधारणपणे 6 महिने चालते सर्जरी झाल्यानंतर. आणि याच्यामध्ये कारण प्रत्येक किमोथेरपी ही साधारणपणे आम्ही 3 आठवड्याला देतो. म्हणजे आज किमोथेरपी लागली तर पुढची किमोथेरपीचा डोस हा 21 दिवसानंतर असतो. ह्याच्यामध्ये आम्ही डोस इंटेन्सिव्ह म्हणतो, डोस डेन्स म्हणतो. याच्यामध्ये 15 दिवसाला काही डोस असतात आणि काही डोस आम्ही आठवड्याला सुद्धा देतो की ज्याच्यामुळे आम्ही या कॅन्सरच्या ज्या पेशी असतात, सेल्स असतात, त्यांना वाढायला जागाच देत नाही. त्याच्यामुळे किमोथेरपी ही कंटिन्युअस एक्सपोजर, म्हणजे आम्ही असं ठरवतो की अंगामध्ये किमोथेरपी कंटिन्युअसली राहायला पाहिजे की ज्याच्यामुळं या कॅन्सरच्या पेशी ज्या आहेत त्यांना वाढण्याचा चान्सेस मिळू नये. आणि त्याच्यामुळं असं याच्यामध्ये सुद्धा असं आहे की ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर मध्येच एक सबग्रुप, अजून त्याच्यामध्ये सबग्रुप असा आहे की जो हायली क्युरेबल आहे की पहिले 2 वर्ष जर ट्रीटमेंट केल्यानंतर काही झालं नाही तर त्यांनी विसरून जावं. त्याच्यामध्ये नंतर पुन्हा काही आजार परत येण्याचे चान्सेस खूप कमी असतात. किमोथेरपी मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात की काही वेळेस या लॉंग टर्म टॉक्सिसिटीज असतात. म्हणजे काही किमोथेरपी असतात जसं की ज्याला आम्ही डॉक्सोरोबिसिन म्हणतो, एड्रियामायसिन म्हणतो, की ज्याच्यामध्ये जर 6 डोसपेक्षा जास्त किमोथेरपी जर कोणी दिली, बहुतेक करून तर कोण देत नाही, पण समजा जर दिली तर काहीच्या स्त्रियांच्यामध्ये हृदयावरती परिणाम होतो आणि पुढे जाऊन हृदय फेल्युअर म्हणजे कार्डिओमायोपॅथी नावाचा प्रकार असतो, तो कार्डिओमायोपॅथी होऊ शकतो. बरोबर सर. प्रेक्षको, चर्चा अशीच चालू राहणार आहे. तुम्ही देखील आजच्या सरांना बरेच प्रश्न विचारले, परंतु माझ्या देखील काही शंका आहेत त्या मी सरांना विचारू इच्छितो. सर, ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारासाठी किती खर्च येतो सर? एका वाक्यात काय सांगणार? एका वाक्यात सांगता येणार नाही याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये असं आहे की सर्जरीची कॉस्ट वेगळी आहे, किमोथेरपीची कॉस्ट वेगळी आहे, रेडिएशनची कॉस्ट. साधारणतः सर्जरीची याची कॉस्ट किती आहे सर? सर्जरीची कॉस्ट आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये व्हेरिएबल होते. साधारणपणे 30 ते 50 हजारच्या दरम्यान सर्जरीची कॉस्ट होते. किमोथेरपीची कॉस्ट 30 ते 40 हजार आणि रेडिएशनची साधारणपणे 20-30 हजार रुपयापर्यंत कॉस्ट आहे. बरोबर सर. सर, स्तनांचा कॅन्सर नेमका कुठल्या वयोगटात आढळतो? ॲव्हरेज वय आपलं जर बघितलं, मिडियन एज आम्ही बघतो, त्याच्यामध्ये भारतामध्ये आपल्याकडे आमच्या सिरीजमध्ये 46 वय जे ॲव्हरेज आहे. सर, बदललेली लाईफस्टाईल आणि स्तनांचा कॅन्सर याच्यात काही संबंध आहे का सर? जरूर संबंध आहे. लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत त्याच्यामध्ये डेफिनेटली कॅन्सर होतो. बरोबर. सर, थोडक्यात काय संदेश आहे? संदेश असा आहे की जर गाठ असेल स्तनामध्ये तर लगेच आल्यानंतर जसं मी सांगितलं की अर्ली स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल तर तुमचे बाकीचे किमोथेरपी, रेडिएशन सगळं वाचेल. ट्रीटमेंट पण खूप चांगलं शॉर्ट होईल, नुसती सर्जरी करावी लागेल, जीव पण वाचेल, सगळंच वाचेल. त्यामुळे व्यवस्थित लवकर आलेलं खूप चांगलं राहील. बरोबर. प्रेक्षको, आयुष्य अतिशय सुंदर आहे आणि या जीवनाच्या वाटेवर असे काही क्षण येतात की संपूर्ण जीवन आपल्याला अंधारमय वाटू लागते. मग या काळोखाच्या वाटेवर एखाद्या आशेची किरण आपल्याला संपूर्ण वाट दाखवत असते. जसे की आशेची किरण असलेल्या आधुनिक वैद्यकीय शास्त्राद्वारे आपण काळोखी रूप असलेल्या स्तनांच्या कॅन्सरवर सुंदर असे रिझल्ट साध्य करू शकतो. त्याबद्दल सरांनी आज आपल्याला माहिती दिली. सर, आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना स्तनांचा कॅन्सर आणि आधुनिक उपचार या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.